मेरा जन्म बुद्ध का नाम है, जय भारत की शान है। भारतीय बौद्ध महासभेचा वंचित बहुजन आघाडीचा भीमराव आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रकाश आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोलो रे बोलो, जोर से बोल लो, प्यार से बोल लो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांचा, तथागत गौतम बुद्धांचा। अरे बोला रे बोला, अरे जोरात बोला, अरे बोला। भीम सर्वांना आज आम्ही समस्त बुद्धिस्ट आणि सगळ्या बहुजन समाजाच्या वतीने आज जो बीटी कायदा 1949चा जो महाविहार बुद्ध गया बोधगया इथला जो महाविहारावर ताबा जो ब्राह्मण वर्गाने जो केलेला आहे आणि तिथे जे पिंडदान आणि इतर पूजा धार्मिक विधी जे चालतात तर त्यांनी घाटावर जाऊन करावेत। जिथे भगवान गौतम बुद्धांनी सम्यक संबोधी प्राप्त केली तर ते ठिकाण बुद्ध समस्त जगातील अखंड विश्वातील जितके पण बुद्धिस्ट राष्ट्र आहेत तर त्यांच्यासाठी ती पवित्र अशी जी जागा जिच्यावर कब्जा केलेला आहे ब्राह्मणांनी, तर आमचा सर्वांचा यासाठी विरोध आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण भारतातून आणि संपूर्ण जगभरातून याचा निषेध केला जात आहे की आम्हाला ते मुक्त करून हवंय आणि जे बुद्ध संस्कार आणि बुद्धांचे जे विचार बुद्धांचे जे धम्मोपदेश आज संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत अशा या पवित्र बुद्ध वचनांना आज मोडीत घालण्यासाठी यांनी जो घाट घातलेला आहे आणि जे षडयंत्र यांनी रचलेलं आहे आणि यांना त्यांच्या पोटासाठी विधी करण्यासाठी ते तिथला तो हक्क मालकी हक्क जो दाखवत आहे तो सोडत नाहीये। त्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने याच्यासाठी आंदोलन करून आणि सरकारी निवेदनं देऊन तर नाशिकमध्ये आयुक्त कार्यालयात आता आमच्या महिला आणि समस्त बांधव आमचे गेलेले आहेत आणि आम्ही इथे उभं राहून शांततेच्या मार्गाने हा जो आंदोलनाचा मार्ग पत्करलेला आहे तर याला न्याय द्यावा आणि बुद्धांच्या विचारांना धरून आम्ही आता करत आहोत। परंतु आमची त्यांनी परीक्षा घेऊ नये किंवा आमच्या याचा अंत पाहू नये या सरकारला आम्ही जाहीर आवाहन करतोय की आम्ही ते मिळवल्याशिवाय राहणार नाहीये आणि बुद्धांना न्याय बुद्धिस्ट लोकांना जो संपूर्ण विश्वामध्ये हा धम्म पवित्र असा हा धम्म लोक अनुसरच आहेत आणि त्या मार्गाने चालत आहेत तर जगाला युद्ध नको बुद्ध हवा हा जो संदेश समस्त विश्वामध्ये जो प्रचलित आहे तर त्याला अनुसरून सर्वांनी याच्यावर विचार करावा आणि हा जो सरकार याला वेठीला धरत आहे हिंदू राष्ट्र हवंय त्यांना, परंतु जर आमचं बुद्धांच्या ठिकाणांना त्यांनी काबीज करण्याचं हे जे त्यांचं पूर्वीपासून षडयंत्र चालू आहे तर त्याला कुठेतरी आळा बसावा आणि हा जो कायदा आहे तो नक्कीच रद्द व्हावा हीच आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे आणि तो व्हावाच व्हावा। आम्ही थांबणार नाही, आम्ही शांत बसणार नाहीये, आम्ही सातत्याने हा लढा चालू ठेवणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाहीये आणि हा कोणत्या एका समाजासाठी किंवा एका विशिष्ट वर्गासाठी नाहीये तर आज संपूर्ण विश्व शांतीचा हा जो धम्म आपल्याला बुद्धांकडून सम्यक संबोधी प्राप्त करून जो मिळालेला आहे अथक प्रयत्नाने तो समस्त वर्गापर्यंत लोककल्याणकारी असा हा जो बुद्ध धम्म आहे तर या बौद्ध धम्मासाठी संपूर्ण विश्वातून याला आंदोलनाच्या स्वरूपातून असेल बुद्धगयेला जे भिक्खू संघ बसलेले उपासक आहे तर संपूर्ण जगभरातून याला विरोध होत आहे। मग आम्हाला फक्त नाशिकमधून किंवा नुसतं भारतातूनच अगदी छोट्या स्वरूपात जरी वाटत असलं तरी पण याला एक वैश्विक स्वरूप आलेलं आहे आणि याला हा न्याय का मिळत नाही कारण काय याला म्हणजेच तुम्ही काहीतरी तुमचा हेतू साध्य करण्यासाठी या विश्वस्तरावरच्या हाकेला जर तुम्ही दाद देणार नसाल तर याचं तीव्र आंदोलन सुद्धा पुढे छेडलं जाईल तर त्यासाठी आत्ताच तुम्ही
याला काहीतरी आळा बसवायला पाहिजे आणि सरकारी याला नोंद घेतली पाहिजे आणि आमचं विहार आमच्या बौद्ध लोकांच्या ताब्यात मिळायला पाहिजे. आज हात जोडून विनंती, उद्या आम्हाला असं नको व्हायला की आमचा अतिरेक होईल आणि भावनेचा उद्रेक होऊन याच्यातून काही वेगळं घडेल. तर धन्यवाद. बोलीसंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला विचारांना 55 आज आपण इथे बिहारचं पुतळा येथील आपलं जे मंदिर आहे हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी आज आपण नाशिकमधून मोर्चा काढलेला आहे. तरी सुद्धा ज्यावेळी आपले पंतप्रधान बाहेर जातात त्यावेळी म्हणतात की मी बुद्धाच्या भूमीतून आले, पण प्रत्यक्षात इथे काही एक न करता ते संपूर्ण जे बुद्ध विहार आहे ते ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये ते आपल्याला मिळायला पाहिजे. आजच्या घडीला तिथले जे ब्राह्मण आहेत ते साधू आहेत ते काय म्हणतात की आम्ही पुष्पसुंदराचे वंशज आहोत, तर त्याला आपण उत्तर दिलं पाहिजे की आम्ही सुद्धा सम्राट अशोकाचे वंशज आहोत. तरी सुद्धा आपण सर्वांनी लढा देऊन आपलं बुद्ध विहार हे त्यांच्या ताब्यातून घेतलं पाहिजे आणि याच्यासाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आमच्या त्रिशरण बुद्ध विहारात संपूर्ण टीम आलेली आहे आणि हे विहार आपलं मुक्त झालंच पाहिजे. जय भीम. थँक्यू. आपण कोणत्या विहारातून आलात? वैशाली बुद्ध विहार आणि बुद्ध विहारात आम्ही किती वर्ष झाले जातो. बुद्ध विहारातले लोक काय म्हणतात, बुद्ध विहारातले लोक म्हणतात भरतीची असो कोणी असो, जरी कोंबडी तुमची असेल तरी सोन्याचा अंडा आमच्या घरी देते, पण बुद्ध विहार झालंच पाहिजे, आपलं झालंच पाहिजे. बुद्ध विहार झालंच पाहिजे, आपलं हक्काचं आहे ते बुद्ध विहार. तिथं बाजूला गणपतीची मूर्ती आहे, सगळं आहे, पण कोणी हटवत नाही, कोणी जात नाही, कोणी मदत नाही. म्हणून बुद्ध विहारासाठी आपण झटलंच पाहिजे आणि बुद्ध विहार झालंच पाहिजे. बुद्ध विहार कोणाच्या बापाचं नाही, आमच्या हक्काचं आहे. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं जेवढा शांततेत मार्ग काढला भगवान बुद्धांनी तेवढा शांततेत मार्ग काढावा हेच विनंती करते आणि थांबते. मोदी विहार भट्टमुक्त झालंच पाहिजे, मोदी विहार ब्राह्मण मुक्त झालंच पाहिजे. 1949चा कायदा रद्द करा, 1949चा कायदा रद्द करा. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे याकरता हा नाशिक शहरातील तमाम बौद्ध बांधवांनी आणि तमाम भारतीयांनी हा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. मस्जिदमध्ये कुठल्याही मस्जिदमध्ये मौलाच असतो, इतर जातीचा इतर समाजाचा धर्माचा माणूस नसतो. गुरुद्वारामध्ये सरदारजीच असतात, इतर धर्माची माणसं नसतात. मंदिरामध्ये ब्राह्मणच असतात, पुजारीच असतात, इतर धर्माची माणसं नसतात. चर्चमध्ये पादरीच असतात, इतर धर्मीय त्या ठिकाणी त्या मंदिरावर ट्रस्टी नसतात. तसे हे जागतिक ठिकाणे ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला 2500 वर्षापूर्वी ज्ञानप्राप्ती झाली आणि सम्राट अशोक राजाने त्या ठिकाणी शिलालेखावर लिहून ठेवलं की हे भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे. हे महाबौद्ध विहार त्यांनी बांधलेलं आहे. त्यानंतर बऱ्याचशा राजाने त्याला अर्थसहाय्य केलं. थायलंडचा राजा असेल, अहिल्याबाई होळकराने सुद्धा त्या विहाराचं डागडुजी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा हे जे राजे होऊन गेले त्या राजाने त्या महाविहाराला बौद्धांचं विहार आहे, भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे, हे जगाचं ठिकाण येते, जगाने मान्यता दिलेली आहे. जगातले लोक त्या ठिकाणी श्रद्धेने येतात. पण त्या ठिकाणी ब्राह्मणशाहीने अंधश्रद्धा कर्मकांड, बुद्धाची मूर्ती असताना त्याला पांडवलेणी म्हणतात, त्रिशूलेणी असताना तिथंही पांडवलेणी म्हणतात. नारोळ शंकराचं मंदिर जाऊन बघा, त्या ठिकाणी वर बुद्ध मूर्ती आहे. काळाराम मंदिर जाऊन बघा, त्या ठिकाणी बुद्ध मूर्ती आहे. औंढा नागनाथ जाऊन बघा, त्या ठिकाणी बुद्ध मूर्ती आहे. प्रत्येक ठिकाणी बौद्ध विहारावर अतिक्रमण केलेलं आहे. बालाजीचं मंदिर ते बुद्ध विहार आहे, पंढरपूरचं मंदिर ते बुद्ध विहार आहे. या बौद्धांच्या खुणा या इथल्या सनातनवाद्याने आपल्या ताब्यात घेऊन त्यावर कहर केलेला आहे आणि लोकांना अंधश्रद्धा अफवांना बळी पाडून की खोटी नाटी प्रवचनं सांगून या देशात खोटा इतिहास रचला जातो आणि खरा इतिहास लपवला जातो. भगवान बुद्धाचा खरा इतिहास लपवला गेला.
गेलेला आहे आणि खोटा इतिहास सांगितलेला गेला आहे. मग आम्हाला म्हणायचंय का आमचं बौद्ध विहार आमच्या ताब्यात मिळालंच पाहिजे. जर बौद्धगयेचं बौद्ध विहार मुक्त करायचं असेल तर महाराष्ट्रामधील एक नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जे आंदोलन करतात याचा फरक बिहार सरकारवर पडू शकतो का? पडणार. आणि कशा प्रकारे समजा इथून आपण जर हजारो संघटनांनी निवेदन दिलेलं आहे तर याच्या पुढची पायरी आपली काय असू शकेल? हे बघा, पुढची पायरी अशी असेल का गावागावातून वाडीवाडीतून नगरानगरातून प्रत्येक शहरातून घराघरातून बौद्ध माणूस हा जागृत होऊन जगाशी नेटवर्किंग मध्ये तो एकत्र झालेला आहे. जग सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व झालेलं आहे आणि प्रत्येकीतला माणूस बौद्ध माणूस हा ते बुद्धविहार मुक्ती आंदोलन चळवळीमध्ये सक्रिय सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही. ये तो झाकी है और बहुत बाकी है, देख लो यारो. दादा बोलते बुद्ध विहार ही बौद्धांची रियासत आहे. बौद्धांच्या सांस्कृतिक खुणा आहेत तिथं आणि सगळ्या जगाला ही धरोहर बुद्धाची आहे हे माहीत आहे. असं असतानाही 1949 साली बुद्ध विहार कायदा बिहार सरकारने केला आणि त्यात काही हिंदू आणि काही बनतेजी पुजारी म्हणून ट्रस्टी म्हणून ते नेमले. मुळात ती गोष्ट चुकीची आहे आणि बुद्ध विहार कायदा 1949 हा रद्द झाला पाहिजे यासाठी इथून मागे ही आंदोलनं झालेली आहे. यापूर्वी सिलोनचे बनतेजी अनागारी धम्मपाल त्यानंतर बनते सुरई ससाई यांनी सुद्धा आंदोलनं केलेली आहे. हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर तिसऱ्यांदा होत आहे आणि हे आंदोलन असं असेल की बुद्ध विहार मुक्त केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. नाशिक जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर यापूर्वी नाशिक रोडमध्ये विभागीय मजदूर कार्यालयासमोर एक धरणे आंदोलन घेण्यात आलं. तिथं स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता आणि आज नाशिक जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली बौद्धांचं हे दुसरं आंदोलन आहे. हा मोर्चा इथं आलेला आहे आणि याही पुढे हे आंदोलन चालू राहणार आहे. हे आंदोलन बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्धांच्या ताब्यामध्ये दिल्याशिवाय थांबणारं नाही आणि यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून आंदोलनं होत आहेत. पुण्याला आंदोलन झालं, कल्याणला झालं, अमरावतीला झालं, नागपूरला झालं, नाशिकलाही आंदोलनाची साखळी चालू झालेली आहे आणि ही साखळी तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही. बुद्धगया 1949चा कायदा नेहरू यांनी जो स्थापित करून आज गेल्या अनेक वर्षापासून बौद्धाचं बौद्ध विहार आज हिंदू लोकांच्या ताब्यात आहे. ते बुद्ध विहार जसं ख्रिश्चनच्या ताब्यात त्यांच्या ख्रिश्चन मुस्लिम राहतात, मुस्लिमाच्या ताब्यात त्यांच्या मस्जिदी त्यांच्या सगळं त्यांच्या ताब्यात असतं, तसं आमचं म्हणणं आहे जसं गुरुद्वार पंजाबीच्या ताब्यात असतं तसंच बौद्धांचं बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे. तर ते असतं आमचा अस्मितेचा प्रश्न आहे. जसं मुस्लिम समाज हजला जातात तसं आमचं आज हे बुद्धगया आहे त्या बुद्धगया लवकरात लवकर मुक्त व्हावा हे आम्ही सर्व भीमसैनिक सर्व इथल्या असणाऱ्या राजकारणी देशातल्या सर्व बांधवांना विनंती करतो आणि लवकरात लवकर आमचं विहार आमच्या ताब्यात मिळावं. जय भीम. एकंदरीत जो प्रकार बुद्धगयाच्या ठिकाणी घडतो आहे 1949चा ॲक्ट जो करण्यात आला आहे त्याच्या अंतर्गत आपलं बौद्ध विहार हे हिंदूंच्या ताब्यात गेलेलं आहे. आपण 3 दिवसापूर्वी नाशिक रोड येथे नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलन उभारलं. तसंच आंदोलन आपण साखळी आंदोलन आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर उभारलं. येत्या काही दिवसामध्ये जर ह्याच्यावर तोडगा केंद्र सरकारने काढला नाही तर हे सगळे लोक हे पायी बुद्धगयाकडे जायला निघतील. रस्त्यामध्ये कोणाला काही झालं कोण काही असेल तर याला जबाबदार पुरेपूर केंद्र सरकार असेल. हे केंद्र सरकारने लक्षात ठेवावं. जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी. माझं नाव उमेश कांबळे आहे. मला एक समजत नाही भारतीय सरकार म्हणजे केंद्र सरकार जुने ब्रिटिशकालीन कायदे रद्द करत आहे. मग 1949चा बौद्धगयाचा कायदा त्यांना रद्द करायला काय प्रॉब्लेम आहे?
जर भारतीय संविधान 26 जानेवारी 1949 रोजी जर चालू झालेलं आहे, तर मग आधीच्या कायद्यांचं काय अस्तित्व राहतं? म्हणजे हे जे दंडविधान संहिता किंवा काय करायला ते तुम्ही तत्पर असतात, हा कायदा करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? जय भीम. महासभा आणि वंचित बहुजन आघाडी आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीने कलेक्टर कचेरीवर कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला होता. महाबौद्ध विवाह हे ज्या पद्धतीने व्यवस्थापन समिती केलेली आहे ती आम्हाला मान्य नाही. 5 लोक हिंदू आहेत आणि 4 लोक बौद्ध आहेत. या देशामध्ये अनेक ठिकाणी मंदिर आहेत, त्या सगळ्या मंदिरावर त्या समाजाचंच वर्चस्व आहे आणि हेच एकमेव विहार आहे. तर या ठिकाणी मिक्स व्यवस्था ठेवलेली आहे, आम्हाला ती मान्य नाही. आणि म्हणून ह्यावेळेस याच्या अगोदर अनेक आंदोलनं झाली. ह्यावेळेस मात्र जागतिक लेवलचे सगळे बौद्ध भिक्खू आणि देशातले सर्व बौद्ध बांधव एकत्र होऊन ते मुक्त करण्यासाठी आजपासून खऱ्या अर्थाने आंदोलन छेडलेलं आहे. असं हे जर आमची मान्य झाली नाही तर याच्या पुढेही या दोन्ही संघटना आणि बौद्ध समाज तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तरुणांच्या वतीने आपण आंदोलनाविषयी जरा माहिती द्या. आता प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यांमधून खऱ्या अर्थानं कुठंतरी महाबोधी विहार मुक्त झालंच पाहिजे अशी भूमिका प्रत्येकजण घेत आहे. परंतु येथील जी ब्राह्मणवादी मीडिया आहे ती कुठल्याही प्रकारची बातमी तळागाळापर्यंत पोहोचू देत नाही. ही खऱ्या अर्थानं आम्ही त्या ब्राह्मणवादी मीडियाचा या निमित्ताने सगळ्यात मोठा निषेध करतो. दुसरी गोष्ट, माझं ह्या आंदोलनाच्या निमित्तानं प्रत्येक बौद्धांना, प्रत्येक आंबेडकरवाद्याला एक आव्हान असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह करत असताना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन केलं होतं, परंतु ते भट आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश मिळू देत नव्हते. आता त्या भटांनी आपल्या बौद्ध विहारामध्ये जम बसवलेले आहे, ते तिथं बसलेले आहेत. आता त्या भटांना त्या विहारातून काढायचं आंदोलन आपल्याला छेडावं लागणार आहे. दुसरी गोष्ट, आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक मंडळ नियोजन करत आहे. सगळ्यांना आव्हाने आहे, प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांना हे आव्हान आहे की ज्यावेळेला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा बॅनर छापणार आहात, सदिच्छांचा बॅनर छापणार आहात, त्या प्रत्येक बॅनरवर महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे, महाबोधी विहार भटमुक्त झालेच पाहिजे, महाबोधी विहार बौद्धांचं आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्या, 1949चा कायदा रद्द करा, या आशयाचे बॅनर सुद्धा आपण जयंतीच्या निमित्तानं छापून खऱ्या अर्थानं ते इथल्या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी वापरावेत असं प्रत्येकाला आव्हान आहे. बुद्ध पौर्णिमे